हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या खैरी घुमट या गावामध्ये असणारी चैतन्य कानिफनाथ महाराज यांची गडी तुम्ही पाहिली आहे का? आणि त्याच्याच बाजूला असणारा हा येलदरीचा डॅम. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवंत राजबिंडे आणि आता बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ नाही आले, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आणि आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील, काही कारणास्तव आले नाही. तर मित्रांनो, मी आज निघालो होतो हिंगोलीच्या दौऱ्यावरती आणि मला माहिती पडले की शेनगाव तालुक्यापासून फक्त 18 किलोमीटर अंतरावर चैतन्य कानिफनाथ महाराज यांची सुंदर अशी गडी आहे. मित्रांनो, ही गडी इतकी सुंदर आणि प्रशस्त आहे की इथलं वातावरण एकदम फ्रेश आहे. तुम्हाला इथं आल्यानंतर एकदम मन प्रसन्न झाल्यासारखे वाटेल. आणि पूर्ण गडी पाहण्यासाठी मी लगेच वरती निघालो आणि या गडीमध्ये प्रवेश करताना असे वाटत होते की आपण कोणत्या राजमहालामध्ये प्रवेश करत आहोत. इतकी सुंदर आणि अप्रतिम ही गडी आहे मित्रांनो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला नवनाथांना समर्पित केलेले 9 मंदिरे दिसतील आणि बरेच काही दुसरे मंदिर देखील आहेत. पण सर्वांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यापैकी एक नवनाथ महाराजांचे मंदिर हे चालू स्थितीत होते. त्यामुळे लगेच आम्ही आतमध्ये गेलो आणि नवनाथ महाराज यांचे दर्शन घेतले. आणि आतमध्ये सुंदर अशी नवनाथ महाराजांची मूर्ती आहे. घ्या दर्शन मित्रांनो तुम्ही देखील. नवनाथ महाराजांच्या मंदिरातून दर्शन घेऊन मग निघालो बाहेर आणि समोरचे मंदिर जे आहे त्यांची स्थिती आतमधून पाहण्यासाठी निघालो. आणि आतमध्ये बघतो तर काय मूर्ती सर्व प्रकारची झाकलेली होती, कारण इथे भरपूर प्रमाणात काम चालू आहे. गडीच्या पाठीमागच्या दरवाज्यातून तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुम्हाला सुंदर असा येलदरी डॅमचा तुम्हाला नजारा पाहायला भेटतो आणि विहंगम असा खूप मोठा नजारा तुम्हाला इथं पाहायला भेटेल. खूप सुंदर वातावरण आहे या गडीच्या आजूबाजूला. आतापर्यंत आपण गडी ही फक्त खालच्या बाजूला बघितली. आता ते गडी वरून बघण्यासाठी मी निघालो होतो वरच्या बाजूला जाण्यासाठी. मग तिथे असणाऱ्या एका शिडीवर चढून मी निघालो वरच्या बाजूला आणि वरती गेल्यानंतर या गडीचा एक वेगळाच लुक निघून येत होता. इतकी सुंदर आणि अप्रतिम गडी आहे मित्रांनो ही. गडीच्या समोरच्या दरवाज्याच्या वरती आल्यानंतर तुम्हाला असं विखुरलेल्या स्वरूपात तुम्हाला येथील खैरी घुमट हे गाव पाहायला भेटते. आता तुम्ही जर का कधी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात आलात तर इथे नक्की एकदा भेट द्या आणि हे व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईकांना पाठवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.